हे आता बघूया त्यामध्ये आपण लोकांना विकासाच्या खूप विभाग आहे खूप झालाच नाही त्यावरती लोकांचं मतपरिवर्तन झालेली आहे ऑलरेडी. लोक उत्तम लोक म्हणून दिलेलं आनंदी आहेत आमच्या समाजाच्या विभागामध्ये. आणि नक्कीच आपण याच्यामध्ये आवाज उठून विकास व्यवस्थेत भयमुक्त ज्या गोष्टी आहेत दडपशाही करणं दांडगाशाही करणं ज्या गोष्टी आहेत आधी पाहिलं त्याच्या समोरच्या अजून नवी फॉर्म मिळालं नाही ही परिस्थिती आहे समोरच्या व्यक्तीची. कुठे उभं राहायचं हरकुळकी नाटक हे म्हणजे वेडू घोड्यावर चालू आहेत. त्याच्यावरती बघूया आता काय होतं. जनता मायाबरोबर आहे 100% जनता माया पाठीशी आहे आणि येणाऱ्या 5 तारीखला ते दाखवून देईल. कुठल्या मुद्द्यांवर जनता तुमच्या सोबत असेल? माझा एक मुद्दा म्हणजे पहिला विकास, नंतर ते दडपशाही दांडगाशी चालू आहे तो दुसरा मुद्दा आणि बाकीचा पुढे बोलूच आपण. अजून खूप सारे मुद्दे आहेत. येणाऱ्या काळात आपण पुढे तुमचं जे प्रतिक्रिया असतील आपलं समजतील आपल्याला. आमच्या दडपशाहीचा आरोप करताय नेमका कोणावरती आहे? जगजाहीर आहे जिल्ह्यात, सांगायची गरज नाही. तुम्ही पोलिटिशियन असतील कोर्ट असतील सगळं जग आहे. मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही त्या विषयावरती. आपण पुढे येणार काळात सगळं पुराव्याविषयी दाखवतो. आपला विरोधी उमेदवार म्हणून भाजपचे संदेश सावंत यांनी आपला उमेदवारी दाखल केला. त्यांना फॉर्म मिळाला आहे नाटक जिल्हा मतदारसंघातून अधिकृत उमेदवार त्यांनी तुमच्यावर दाखल केलं आहे. तगडं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे, कसं पाहिजे? त्यांना नक्कीच माझ्याकडून शुभेच्छा असतील पण लोकांची शुभेच्छा नसतील एवढंच. विजय कसा असेल काय वाटतं? गुलाल आमचा असेल तो जनताने ऑलरेडी मला ठरवलेलं आहे उत्तम मुलग्याला निवडून द्यायचं. असं म्हटलं जातं की गोट्या सावंत स्पर्धेचं डिपॉझिट जप्त करतात. आता त्यांचं इथे बॅनर करायला होते गोट्या करा कपाळात काय काय लागलं होतं. आम्ही पुढे बघितलं पाहिलं आहे सर्व जगजाहीर झालेलं आहे. इकडे बघत बोलले आमचे 400 आम्ही 600 मताने आघाडी घेऊ आता 1500 आघाडी घेऊ. काय झालं जनतेने करून दाखवलं. पैसा वारू पेरून किंवा दडपशाही करून निवडणूक जिंकता येत नाहीत. लोकांवर पोहोचलं पाहिजे. गावात फक्त मिटिंग लावणं आणि एवढ्या लोकांचे पक्षभेद करून न्यूजवर दाखवणं की पक्षभेद करतोय संघटना बांधणी करतो असं बांधणी होत नसते. लोक बरोबर चांगल्या वैचारिक माणसाला मतदान करतात. काय रणनीती असेल तुमची या निवडणुकीमध्ये? रणनीती आमची अशी असेल आम्ही पूर्ण फोकस आमच्या विभागाच्या विकासावर देणार आहोत आणि जे एवढे वर्ष जे प्रलंबित धरण आहे नरडवे धरण ह्याच्यावर आवडणार जे भूसंपादनाचे विषय आहेत पेंडिंग कित्येक वर्षापासून त्याच्यात आवाज उठवणार आहोत. असे आमच्या विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही काम करणार आहोत. दडपशाही आणि विकासात्मक मुद्दे. विकासाचे मुद्दे म्हणताय पण आपल्या नागपूर जिल्हा मतदारसंघामध्ये रस्ते मात्र गुळगुळीत दिसत आहेत. डांबरीकरण झालं दिसतं. हे मी आल्यानंतर झाले आहेत. तुम्हालाही माहिती आहे आंदोलन 2021 मध्ये केल्यानंतर त्याच्यानंतर मग कोणतरी एक आता इथे मोठा माणूस म्हणजे छोटा एक माणूस आला मुलगा आलाय आणि तो आंदोलन करतोय. याचा आता माझा काहीतरी इथे पायाखालची वाळू हलणार आहे. मग विकास करायचा आहे. मग नारळ फोडायचे मग कसे नारळ फोडते तुम्हालाही माहिती सांगायची. बघा सगळं जनतेला माहिती आहे. तिकडच्या उत्तम लोक आल्यानंतर तिथे विकास झालेला आहे. त्याच्या 71 लोक म्हणजे पहिलं कसं होतं मी सांगेन ती पुरवायची आहे त्या वेळात नको का लोकांना काय माहिती एकच माणूस होता चला कुठे सांगू नाव घेतो मी जाऊ दे काय बोलतो बघे नंतर फेसबुकवरती. पण कसं आहे आपण जी गोष्ट करतोय ती लोकांवरती पोचली पाहिजे. जो माणूस काम पोचलो ना त्याला पैसे वाटायची गरज लागत नाही. माझा खुला आव्हान आहे गोट्या सावंतला. मी माझ्या घरात बसून जातो त्याने आपल्या घरात बसून राहायचं. त्याने पैसे न वाटता ही निवडणूक जिंकून दाखवायची. ओपन चॅलेंज आव्हान करतो. मी प्रचार करणार नाही. गोट्या सावंतने पण प्रचार करायचा नाही समोरच्या पक्षाचा. मी कोण जनता कोणाला बहुमत करते हे त्या आपल्या मतपेटीत दिसून येईल.